मंडळी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सर्व मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचं सूत्र मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. न महायुती न महाविकास आघाडी कुणाचंही जागा वाटप अद्यापही फायनल झालेलं नाहीये. मतदारसंघातली ताकद आणि क्षमता असलेला उमेदवार ज्यांच्याकडे आहे, पारंपरिक जागा जे लढवत आलेली आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार तिकीट वाटपात होणार असल्याचं सांगितलं जातंय. महायुतीमध्ये भाजप 160 ते 180 जागा लढवणार असल्याचं सांगितलं जाते. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना फुटीनंतर 40 आमदार गेले होते. त्यामुळे विद्यमान असणाऱ्या 40 आमदारांची तिकीटं अधिक 40 मतदारसंघासाठी जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मागितल्या जात आहेत असं बोललं जाते. त्यामुळे एकूणच 80 ते 100 जागा शिंदेसेना मागते आहे. अजित पवारांसोबत असणारे विद्यमान 40 आमदार तसंच राष्ट्रवादीने 2019 मध्ये लढवलेल्या बहुतेक जागांवरची उमेदवारीची मागणी अजित पवारांकडून होते आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटप नेमकं कसं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीला शिवसेना ठाकरे गटानं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. विधानसभेला मात्र काँग्रेस पक्षासोबत त्यांचे वाद होताना दिसत आहेत. अनेक पारंपरिक जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार लढण्यासाठी ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे जागा वाटप लवकर ठरेल असं वाटत नाही. शिवसेना फुटीनंतर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. नंतर 16 आमदार उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले होते. 2019ला शिवसेना अखंड असताना 56 जागांवर विधानसभेला त्यांनी विजय मिळवला होता. त्यातलेच 40 जण एकनाथ शिंदेसोबत गेले. यंदाच्या विधानसभेला 100 जागा लढवण्याचा मानस ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त होतो आहे. मात्र जे 40 आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले त्या जागांवर नेमके उमेदवार कोण असतील, तेवढे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मिळवण्यात यश मिळवलं आहे का आणि ते तितक्या ताकदीचे उमेदवार असतील का, असेही प्रश्न आहेत. ठाकरेंना सोडून गेलेल्या 40 जागा अर्थात 40 आमदारांच्या विरोधात ठाकरेंकडून नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यातच या 40 जागांवर लढण्यासाठी ठाकरेंना उमेदवार मिळत नसल्याच्याही चर्चा आहेत. आता ही चर्चा खरी आहे की खोटी आहे याचा मात्र आपल्याला शोध घ्यावा लागेल, की महायुतीकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून या बातम्या मुद्दामहून पसरवल्या जात आहेत, अशी एक दुसरी शक्यता असू शकते. 2019ला जिंकलेल्या 56 जागांवरचे उमेदवार अधिक 40 ते 50 लढवलेल्या इतर जागांवरचे ठाकरेंकडून उमेदवाराची अर्थात चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून 100 जागांचा आसपास ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटतील. 100 ते 110 जागा काँग्रेस पक्ष लढवेल, तर 70 ते 80 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात येतील असंही सांगितलं जाते. मात्र काँग्रेस पक्षाचा विचार केल्यास राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढण्यासाठी देखील अनेक इच्छुक शरद पवारांच्या भेटी रोज घेत आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांनी सहानुभूती मिळवण्यात यश नक्कीच मिळवलंय. त्याचेच परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. 10 जागा लढवत तब्बल 8 जागांवर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने त्यावेळी विजय मिळवला. त्यामुळे विधानसभेमधला स्ट्राईक रेट देखील चांगला राखण्यात प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून होईल असं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागांवर विजय मिळवला होता. दलित आणि मुस्लिमांची मतं आपल्याकडे खेचण्यात काँग्रेससह महाविकास आघाडीनं यश मिळवलं होतं. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वासही आता जोरदार आहे आणि इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या, 9 जागांवर विजय मिळवला. पक्ष फुटल्याची सहानुभूती उद्धव ठाकरेंना जास्त मिळाली होती. लोकसभा क्षेत्राचा विचार करता त्यावेळी इच्छुकांची संख्या, महाविकास आघाडीचं समीकरण मतदारांना पटलं होतं. राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे महायुतीसमोर जरांगे पाटलांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. मराठवाडा आणि लगतच्या काही परिसरात महायुतीला फटका बसेल असं सांगितलं जाते. जरांगे पाटलांनी स्वतः काही उमेदवार दिले नाही तर त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल आणि लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात पुन्हा होईल असं बोललं जाते. आजच्या घडीला विधानसभा मतदारसंघासाठी मतदारसंघाचा असणारा आकार पाहता उमेदवार अनेक असतात. एकाच पक्षात 2-2, 3-3 इच्छुकही असतात. अशा वेळी कुणा एकाला तिकीट देत दुसऱ्याची बंडखोरी रोखणं हे देखील मोठं आव्हान असतं. सद्यस्थितीला उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांना पुन्हा एकदा यंदाच्या विधानसभेला तिकीट देण्यात येईल हे जवळपास निश्चित आहे. मात्र सोडून गेलेल्या 40 आमदारांच्या जागांवर तेवढ्या प्रमाणात ताकदवान उमेदवार देण्यात ठाकरे यशस्वी होतात का, हाही एक प्रश्न आहे. याच 40 आमदारांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरेंकडे उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे, तशी चर्चा माध्यमात होते. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर ठाकरेंचे काँग्रेससोबत वाद होत असले तरी जागा वाटपानंतर ठाकरे उमेदवार कुठून आणणार आहेत, मिळालेला उमेदवार तेवढा ताकदवान असेल का, असेही प्रश्न आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीकडून सर्वात कमी जागा लढवून त्या जिंकून आणण्याचा प्रयत्न करतील असंही सांगितलं जात आहे. समीकरणानुसार ज्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या पक्षांना सर्वाधिक उमेदवारी देत सर्वाधिक जागा लढवत त्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचे प्रयत्न होत आहेत, कारण तेव्हाच मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळेल. दुसरीकडे महायुतीकडून मुख्यमंत्री पदावर हक्क भारतीय जनता पक्षानं दाखवलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होते. तर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपद हे जिंकून येणाऱ्या जागांवर ठरेल असं ठरतंय आणि त्यामुळे सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेऊन त्या जिंकून आणणं हे देखील तिन्ही पक्षांना मोठं आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तेवढे तगडे उमेदवार मिळवण्यात यश मिळवेल का, तसंच उद्धव ठाकरेंच्या
साधारण किती जागा जिंकून येतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज टापू.